आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील ताहराबाद परिसरात अवैध वाळू वाहतुकी विरोधात प्रांताधिकारी यांच्या गस्ती पथकाने धडक कारवाई करत वाळू माफियांना जबर दणका दिला। दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत हायवा डंपर, ट्रॅक्टर आणि वाळूसह तब्बल 23,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पहिली कारवाई ताहराबाद पिंपळणे रोडवरील कातरवेल गावाजवळ करण्यात आली। गस्ती दरम्यान 14 टायर हायवा डंपर क्रमांक MH15HH2552 संशयितरित्या आढळून आला। तपासणी केली असता वाहनातून अंदाजे 6 ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचं उघड झालं। यावेळी सुमारे 20 लाखांचा डंपर आणि 36,000 रुपयांची वाळू असा एकूण 20,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी निवृत्ती भिकाजी सोनवणे राहणार ताहराबाद यांच्या विरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर सूर्या गार्डन परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली। ट्रॅक्टर क्रमांक MH41AR 8275 मधून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वाहन ताब्यात घेतले। या कारवाईत अंदाजे 3 लाखांचा ट्रॅक्टर व 6,000 रुपयांची वाळू असा एकूण 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी तुषार नारायण नहिरे राहणार ताहराबाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे याच परिसरात काही दिवसांपूर्वीही माती वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरवर कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे प्रांताधिकारी कारवाई करत असताना हीच वाहनं तहसील व पोलीस प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर्यन शेरे व पोलीस कर्मचारी भगरे करत आहेत।